कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ति मुक्ताई माते की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सब संतों की जय देवी माते की जय पवन सुत हनुमान की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय सच्चिदानंद सावळाम बाबा महाराज की जय यम यम वापि स्मरण भावम त्यज्यन्ते कलेवरम तम तमिलयति कौन्तेय सदा तद्भाववादा देवी तुझे अवसरे जे आवडोरे दिवी उरे तेची मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी दयाचे आठवे तो तेची गती व्हावी भ्रूणी सदा स्मरावे मातेची भवा पाण्याची बाटली दे पाणी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पादनाथं गुरुराजवैरं मोक्षामदानैर्यदक्षं योगीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा गडवास गेला साक्षात परमात्मा मदभेद विला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला आत्मबोधाने सुरू केले स्मरण सकल विषयांचे हे जीवन हे नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो हेच नाम उच्चारितो रूढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो हेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाचे आता नको वाटे आले भागाते करीतो हेच नाम उच्चारितो आज
हरिभक्त बघायला त्याला हरिभक्त जय बोलायचं बरं का. आपल्या सर्वांचे हृदय स्थान आपल्या सर्वांचेच नाही, तिथं शेजाऱ्यांचे सुद्धा हृदय स्थान तिरस्काराने असला तरी हृदय स्थान बरं का. असे स्वर्गीय गणेश देव भगत यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्ताने मज पांगराकडे आलेली सेवा. मी म्हणत होतो आता आम्ही वयाने म्हातारे झालो, विचारले नाही बरं का. आता म्हाताऱ्यांना समोर ठेवण्यापेक्षा जवान पोरांना तर करण काय म्हणतो, तुम्ही करत असाल तर करा. इथं पण दारगिरी बाबासारखीच झाली बोला. आणि मला आता पोरं इतकी हुशार आहेत ना, त्यांना पाठाही छान आहे, त्यामुळे त्यांना आम्ही पुढे करत होतो. तुमच्या पाठाला जास्त प्राधान्य आहे. आपल्याकडे पाठा कमी पण अनुभव दान का, त्यांचा अनुभवाचा एक पाठ आहे. असो, या उक्तीप्रमाणे आज वर्ष कधी होऊन गेलं पत्ता नाही लागला. कालगती किती फास्ट चालू आहे बघा, विचार करा. आणि या कालगतीला धरूनच कोविद ज्ञानेश्वरी अध्याय 8वा आणि 6वा श्लोक आहे. काय म्हणताय श्लोकार्थ, काय सांगताय, सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. कोण म्हणते, श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगताय. काय सांगताय ते, सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मग मन बुद्धी पुढे गेलं बरं का, त्याचा अर्थ वेगळा आहे. हे कुंतीपुत्रा, कोण आहे कुंतीपुत्र, नाही तर दुर्योधन समजा, कारण जगात दुर्योधनाची अवलती जास्त आहे. आजच्या स्थितीला दुर्योधन जास्त प्रकट आहे बरं का. असो, कुंतीपुत्र म्हणजे अर्जुनाला भगवंत अर्जुन सांगतात, भगवंत सांगतात अर्जुनाला, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत मनुष्य अंतकाळी देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणाने तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झाल्याने त्याचे वस्तूला प्राप्त होते. कळालं का? तुम्ही जे चिंतन हयातीवर कराल, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्याचं चिंतन कराल तेच तुम्ही व्हाल, असं भगवंताचं म्हणणं आहे अर्जुनाला. आता आपल्याला काय बनायचंय, पुढे ओवी सांगते, ज्याप्रमाणे जिवंत असताना अंतकरणाची आवड असते त्याबद्दलचे प्रेम मृत्यू समय अधिकच वाढते व तो त्याच गतीला जातो. असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर. आता आपण कुणाचं स्मरण करतो ह्याच्यावर विचार करायचा. नक्की भगवंत अर्जुना सांगतोय, बाबा तू मला शरण ये, इतरांच्या ठिकाणी जाऊच नको. असो, आलं का लक्षात. आता इतरांच्या ठिकाणी जाऊ नको मलाच, याचा अर्थ काय, तर सर्वांचा पोशिंदा मी आहे. आजच्याच घडीला आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर डायरेक्ट आपण कुठं ऑफिसला जाऊन कामं होतील का. तो जर आपल्याकडे सध्या कोण आहे, पंचायत नाही आहे, महानगरपालिका आहे, नगरसेवक आहे आपल्याकडे. नगरसेवकाशी जर आपला संबंध डायरेक्ट आला तर आपलं काम कोणतं रोखता येईल का त्यांना, जैसे ते काम गावापुरतं काम. तसा भगवंत म्हणतोय माझ्याशिवाय एकही पत्ता हलत नाही. म्या चालविल्या सूर्य चालेल, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राण आले, जगाशी चालविता मी एकू. म्हणजे तुमचा आमचा जो प्राण जो आहे तो हलतो कुणामुळं, हलवणारा कोण आहे, साक्षात परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याशी आपल्याला संबंध जोडण्यासाठी हा देह मिळालाय. देह दिला तेवे भजना गोमटा. ते कसली बाधिका लागली, विषय ओढी भुलली जीव. डोळ्यांना जे आवडते ते पाहतो. मग चांगलं का वाईट तो विचार कोण करतो, माणूस करतो का जनावर, माणूस करतो का जनावर. चांगल्याचा ऐकण्याचा विचार कोणाकडे, डोळ्याला जे आवडते ते तो डोळे पाहतो. कानाला जे आवडते ते कान त्याचा साध्य करते. काय श्रवण सगळ्यांना बघतो. भागवत आवडते का, अजिबात नाही. ज्याचा जसा विषय असेल त्याचा, कानाला जो विषय आवडत असेल त्याप्रमाणे कान त्याचं कार्य साध्य करतो. काय काय झालं, डोळे कान नाकाला. सगळ्यांना सुगंध चंदनाचा आवडतं का, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे.
कोणाला गुलाबाचं आवडतं, कोणाला आता तर ते फ्लेवरच निघलेत त्याप्रमाणे अगरबत्ती. मग तो टरबूज पण हा काय म्हणजे विषयात तुम्ही फसले जात आहे. सुगंध मूळ कशाचं घ्यायचं हेच कळलं नाही. स्वतःचा सुगंध स्वतः घ्यायचा आहे हे शिकायचं आहे भगवंताकडनं. पण ते कधी शिकाल? जेव्हा माझ्या जवळ याल तेव्हा तुम्हाला माहिती. तुम्ही इथं निघाल जर तुम्हाला सोनं बनवायचंय, सोन्याची गंठण सामानाच्या दुकानात जाऊन बनेल तिथे. नाही कशी बोलते तू? चांबड्याची बनवून देईल ना. सोन्याची नाही बनणार ना. पण चांबड्याची बनेल तुम्हाला पाहिजे तशी. पण चांबडे घालतोय कोण? सोन्याचाच घालावं लागतं ना. मग सोन्याला त्या दुकानात आहे. तसं साधू संतांनी एवढा अभ्यास करून सांगितला की बाबा तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. आता संत कसे ओळखायचे हा मोठा गोल आहे. तिला टोपी लावला म्हणजे आमच्या का संत का? भगवे कपडे घातले म्हणजे संत का? मग संत कशाला ओळखायचे? ते तपाला गेले ते संत का? संन्यासी ज्याला आपण म्हणतो त्याला संन्यासी खरा कोण? मी आणि माझे विसरले जायचे अंतःकरण पाहता तो संन्यासी जाण निरंतर. तुम्हीच आज संन्यासी, परंतु त्या ससोबी त्या चैतन्याचं स्मरण होईल तर, नाहीतर नाही. मग भगवंत मध्ये मलाच शरणे म्हटल्यानंतर मग मला शरण कसं येणार? तर मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे. मार्ग धावून गेलेले साधू संत, पण आम्ही नको त्याच्या मार्गाने चाललेलो आहे. काही पंथ असे आहेत ना जिथे गुरु शिष्याचा संवादच नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 14 विद्या गुरु शिष्य संवाद आहे. आजही आपल्याकडे संवाद करतो का आपण? शिष्य संवाद करतो का गुरुशी? अनुग्रह घेतला, माळ घातली, झाला. अरे नाही रे बाप्पा, समज कधी पटेल तुझी? समज पटवण्यासाठी संवाद हवे. लग्न केलं, नवरा बायको जर एकत्र झाली नाही शेत घरामध्ये तर ते जमेल का? त्याचं उत्पत्ती होतच नाहीये. नवरा तिकडे बायको तिकडे. बाबा सांगायचे का लग्न झालं नवरा तिकडे बायको तिकडं, कशी उत्पत्ती होईल? होणारच नाही. यासाठी संवाद हा होणं गरजेचं आहे. पारमार्थिक संवाद होण्यासाठी आपल्याला हे ऐकणं गरजेचं आहे. ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आता पंढरीचा राणा कोणता आहे? पंढरीचा राणा स्मरायला सांगितलंय. पंढरीचा राणा कुठला आहे? मग त्या पंढरपूरचा तोच पंढरपूरचा राणा या देहघराला उपाधी देऊन म्हटलेलं आहे. काया ही पंढरी आत्मा हाच विठ्ठल. आत्मा हा का? हाच विठ्ठल. बाकी तुम्ही विठ्ठल विठ्ठल पाहायला गेलं तर विठ्ठल सापडणारा नाही. तर मग सापडण्याचं ठिकाण हृदय सांगितलं एक अंतर आहे. बस आलं का लक्षात? मग आत्मा हाच विठ्ठल म्हटल्यानंतर आपल्याला आत्म्याशी डायरेक्ट बोलता येईल का? आत्म्याचा संबंध जोडता येईल का? शक्यच नाही. संबंध जोडण्यासाठी पर्याय सांगितलेला आहे. मुला मुलींची लग्न एकदम होतात का? इकडे आईबाप शोध घेतो, तिकडं त्याचा आईबाप. जरी आईबापाने शोधला तरी पण मुलीला पसंत आहे की नाही, मुलाला पसंत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या कळतात. परमार्थामध्ये त्या कळतच नाही. ती जसा मेंढरू भावांचं मग भावजींचं नेहमीच गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परीत मेंढर बरी. म्हणजे त्यांच्या सांगायचं काय, मेंढर जरी ऐकतात ना व्यवस्थित चालतात, माणूस ऐकायच्या तयारीत नाही बरं का. तो चालले त्याच्या पाठीमागे चालले, तो चालले त्याच्या पाठीमागे चालले. मग नक्की आपल्याला गुरुतत्व आत्मतत्व कळण्यासाठी सद्गुरु वाचुनी, आता सद्गुरु वाचुनी बोलतो मोठा पण सद्गुरु वाचुनी सापडेला असतो. घरावे ते पाय. सद्गुरु संत वेगळे आहेत का? एकाचीच रूप अनेक आहेत. रूप उपाधीने अनेक होतात, एकच आहे. सद्गुरु संत एकच, गुरु एकच. गुरु सद्गुरु वेगळा नाहीच. आलं का लक्षात? हे सगळे एकच आहे, पण उपाधीने त्यांची उपाधी लागल्यामुळे घोटाळे झाले. तसा जीव हा एकच आहे. जीव नसून हा शिवच आहे. पण जीवाची उपाधी आल्या कारणाने त्याला मनाची उपाधी आली, बुद्धीची उपाधी आली, चित्ताची उपाधी आली आणि शेवटी तो अहंकार. आणि त्या अहंकाराने आपल्याला सगळ्यांना नाडलेलं आहे बरं का. मग तो अहंकार काय? तुकारामांच्या प्रमाणे मनुष्य
देह तो काळाचे त्यातला निमित्ताचा धडी नाही, तुझी तुझी म्हणून माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचं. तो धन शोधायला कुठे गेला? पंढरपूर. आता काय पैसा आलाय ना, चार धाम काय बाहेर देशात काय जातात. मी एकदा फोन केला माझ्या मित्राला, भाऊ आलो उद्या आलो, पण राहायचं ना अजून. ते आपल्या देशासारखी मजा नाही बोलत तिथं. मग जातो कशाला तू? आपल्या देशाचा आनंद नाही त्या देशात, पण तू जातो कशाला? मित्राला म्हटलं नाही बोलतो, किती गेलो तरी शेवटी आपली ते आपल्याला बोलतो. मग आपलं काय आहे ते शोधण्यासाठी आपल्याला शरण जायचं आहे. पण तो शरण जातो कुठेशी? नको तिथे जातोय. जसं दुकानाचं उदाहरण सांगितलं, जी वस्तू पाहिजे त्या वस्तूसाठी जर जातात, तो ती वस्तू कुठे शोधायला जातो? चांभाराकडे. चांभाराकडे काय मिळणार नाही. आता कपडे पाहिजेत, मग कपडे काही सोनाराकडे भेटतील का? मग जिथं जातं ज्याचं दुकान आहे त्या दुकानातच जावं लागेल. मग या साधूंनी सांगितलेलं आहे, संताविना प्राप्ती नाही, मार्ग जाऊन गेले आहेत, सगळ्या काही गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. मग सापडत का नाही? मग कुठेतरी चुकते. एक तर गुरु चुकते, नाही तर एक तर शिष्य चुकते. चूक विचारायला पाहिजे, पण ती चूक विचारायची हिंमत नाही. बरं का? चूक कोणी विचारायची? कारण सगळे शाळेच आहेत ना हो. ह्या जगात वेडा कोण आहे का? सगळे शाळे. वेडा कोणीच नाही. काय चांगलं वाईट कळते की नाही? पण इथेशी माऊलींनी सांगितलं जनाबाईंनी की बाबा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या ठिकाणी. ज्ञान होय मुळा अति मूर्ख. मग आता येतात अज्ञान कोण आणि मूर्ख कोण? अज्ञानी मूर्ख आहे आणि मूर्खच अज्ञान आहे. मूर्खाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान वेगळं आहे आणि अज्ञानाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान वेगळं आहे. अज्ञानी कोण? ज्याला काही माहितच नाही, आई बाप सांगतो ते करत आला ना, त्याला अज्ञान म्हणतात. आणि मूर्ख कोण? बहुत केले पाठांतर वर्म. म्हणजे याच्यात विद्वान पंडित सगळे आले, पण आम्ही त्यांचंच ऐकतो. आपण त्यांचं सांगतो. ब्राह्मणांनी सांगावं आणि माझ्या आईने सांगावं मला. ब्राह्मणाकडे जाणं माझी तब्येत नव्हती बरोबर, बरं का? मग आई गेली ब्राह्मणाकडे. ब्राह्मणांनी सांगितलं मंगळवार कर 5, असे 5 बुधवार, 5 गुरुवार, 5 शुक्रवार. शुक्रवार नाही केलं. 7 वारामध्ये 6 वार केले, 5. पण जे गण घडायचं ते काय घडलंच नाही या ठिकाणी. म्हणजे ब्राह्मणाचं काय? ब्राह्मण आहेत का? नाही, खरा खोटा पाडायला हरकत ते. आपला अपंग तसा आहे का? खरा खोट्याचा उजळा वय आलो वाटा, खरा खोटा निवाडा. नक्की देव कसा आहे? नामदेव महाराज पण देवाचीच पूजा करत होते, तुम्ही पण देवाचीच पूजा करता. पण नामदेव महाराजांना देव कळला नव्हता असं संतांचं म्हणणं आहे. आमचंही म्हणणं तसंच आहे. तुम्हाला देव कळला नाही, ज्याला देव समजतात तो देव असून सुद्धा देव नाहीये. देव असून सुद्धा देव नाहीये, बरं का? मग नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवला. नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवला कीर्तनात. अरे मग तो देव कुठला आहे? ते पुन्हा त्याची निंदा करतायत का? दगडाचा देव बोलेल कायचा, कवन काळी फुटेल वाचा त्याची. कोण म्हणते? कांताबाई. ज्यांच्या ताटात देव जेवला, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला, आणि ते बोलतात दगडाचा देव बोलेल कायचा, कवन काळी फुटेल वाचायची. देवाने वो दिले का? आपला मारुतीला या किती वर्ष झाली? आता माझी 65 पर्यंत. बाई तुझी? मी 42. नामदेवदादाची मुलगी आहे कधी? आणि शंकरदादाची सून आहे. म्हणजे ते आपल्या घराने एकत्रच होतं सगळं हरिभजनामध्ये, बाईच्या गाण्यामध्ये. सांगण्याचं तात्पर्य काय? आतापर्यंत ओ दिली का? आता तर गावदेवी आपण ऐकलं, पूर्वी ऐकलेलं आहे गावदेवी जायची. कोणीतरी सांगायचं नाही ऐकायचं, पण स्वतःचा अनुभव. आमची गावदेवी कोण निघायची, फार संपूर्ण गावातून जायची. त्यांचा आवाज यायचा, बांगड्यांचा पायांचं सगळं असं ऐकलंय, पण मी कधी स्वतः काल्याने नाही ऐकलं, बरं का? तर रात्रभर भटकायचो तुम्ही, पण कधी नाही वेळ अशी आली की स्मशानात बसून दाखवा. स्मशानात सुद्धा सध्या मोहन आम्ही 2 जण बसलेलो आहोत, पण कळालं नाही. आज आमच्या मुलीत नाही बोलत. सप्तन भाऊंचं उदाहरण देतो मी, येईल पुढे वेळ, बरं का?
कुठंच होतो आपण. देव नक्की कशाला म्हणायचंय? ज्यांच्या ताटात देव जेवला, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला, मग ते मूर्ख आहेत का? दगडाचा देव बोलेल काहीचा, कवन गाळी फुटेल वाचे देशी. स्वामी समर्थांचे साधक असतील त्यांनाही म्हणणं आहे, स्वामी समर्थांची सिरियल पाहिली का? स्वामी समर्थांनी ती सगळ्या मूर्त्या घेतल्याने टाकून दिल्या झाडाला. काय केलं? सांगण्याचं तात्पर्य आहे दगड देव नाही आहे, तुम्ही सुद्धा देव नाही आहात. दगडात देव आहे, तुमच्यात देव आहे. दगडात जर प्राणप्रतिष्ठा करून थोडी प्राणप्रतिष्ठा केली आपल्या मूर्तीची, हा तुम्ही आम्ही केली का प्राणप्रतिष्ठा? ब्राह्मणाशिवाय प्राणप्रतिष्ठा होत नाही. आता बघा मध्ये आता प्राणप्रतिष्ठा केलेली का? गणपती बाप्पा चालू आहेत ना. मग मेल्याशिवाय माणसाला नेता येईल का? मग देवाला कसं काय तुम्ही नेता? शिवाला विसर्जन करायला कसे काय नेता? मेल्याशिवाय विसर्जन होत नाही बाबा. मरणाच्या अगोदर विसर्जन, त्याला समाधी घेणं बोलतात. जिवंतपणे मरण कोंडून घेणं जमिनीत, याला समाधी म्हणतात. मग प्राणप्रतिष्ठा केली आहे, मग त्याला विसर्जन कसे काय करतात? मेल्याशिवाय विसर्जन होत नाही ना, म्हणजे मारतो ना आपण. आता माझा पुन्हा प्रश्न आहे, भटाला जर प्राणप्रतिष्ठा करून देवामध्ये जिवंतपणा आणता येत असेल तर मेलेला माणूस त्याने उठून दाखवा, त्याला मी ब्राह्मण म्हणेन. ब्राह्मण ज्याने तो, बाकी सगळी भूत आहे ती ब्राह्मणाच्या नावाने. भटाचं बोलू त्याला, इथं आपली तयारी आहे बरं का. पुन्हा देव अंगात येतो, गावदेवी येते. किती विश्वास आहे बाय? श्रद्धेचा भाग आहे ना बाबा. अंधश्रद्धा म्हटलंय, श्रद्धा. आता कशाली जागेवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा शब्द ऐकले की नाही तू? मग नक्की श्रद्धा कशाला म्हणायचं? तुला आता परत तुझ्याजवळचा उदाहरण देतो. तू यौवनामध्ये, तारुण्यामध्ये, किशोरवयामध्ये तू आई होती का नव्हती? होती. पण कर्मधर्म सोयगाने वेळ आली तेव्हा तू आलं लक्षात? मग आई होताना तुला ज्या काही वेदना झाल्या तो तुझा अनुभव आहे की नाही? तो आम्हाला सांगता येईल का? या भडव्यांना इथे बसले तेवढे भडवे आहेत, त्यांना सांगता येईल का तो अनुभव कोणाला आहे? पण तो अनुभव येताना तुझ्या आकारामध्ये बदल होतो की नाही? मग एवढ्या गोष्टी असताना परमार्थात आत्मप्रकटन होत नसेल तर परमार्थ नाहीये. आणि जेव्हा हा आत्मा प्रकट होतो त्यावेळेला या आकारात बदल होतो. माझी मूर्ती तुला पहिलीची माहिती आहे कशी होती? मग आता फोटो दाखवू? नाही, मला माहिती. परिवर्तन होतं शरीरात नव्हे तर चित्तात परिवर्तन डायरेक्ट आहे. असा गुरु भेटला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ, स्तोत्री आणि दयाळू. असा गुरु जर भेटला तर त्याला गुरु म्हणतात, त्याला सद्गुरु म्हणतात, त्याला संत म्हणतात. पण प्रक्रिया घडत असताना ज्या ज्या क्रिया घडतील त्यावेळेला त्यांची ती उपाधी चालू होते. पहिली प्रक्रिया, माझी मनीचा जाणून या भाव तो करी उभाव गुरु. माझा मन ओळखला का त्या गुरुने? गुरु कोणाला म्हणायचं? कोणाला पण गुरु म्हणत सुटायचं का? गुरुला आपला अंतकरण जाणता आला पाहिजे. या बाबाजी जय हरी, हा आमचे गुरु आले बरं का. गुरुला मन जाणता आलं पाहिजे, या मनाला काय पाहिजे याच्या. आणि हे जाणलं म्हणून बाबाजी चैतन्यांनी त्याला जे पाहिजे होतं ते दिलं. तुकाराम म्हणा, देवदेव करून शिनले माझे मन, जे तर ते तर पाणी आणि पाषाण. दगडाची मूर्तीला पाण्याचं दिलं, ह्याच्या पलीकडे काय? आम्ही नाही केले काही तीर्थ, मी करू नये असं म्हणते का? पण जाणून घ्या. जाणून घेतल्यानंतर सुद्धा पुण्यप्रमाणे झाले समाधान तुमचे देखील. आता उठायचे मन येत नाही, पुढे जायची गरजच लागत नाही. सर्व तीर्थाचं ठिकाण माझ्या हृदयात आहे म्हटल्यानंतर मला पुढे जायची गरज लागत नाही. कळालं? श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आता जर तू किशोरवयात म्हटल्यास मी आई आहे, मी आहे, ही श्रद्धा का अंधश्रद्धा? श्रद्धा कधी तयार झाली? मी आई झाली तेव्हा. मग तसा परमार्थामध्ये मी आई होण्याचं प्रेम तयार झालं पाहिजे. प्रेम नसेल त्या संप्रदायामध्ये तो संप्रदायच नाही, तिथं देवच नाही, तिथं संत नाही, कुचेष्टा चालते इतर ठिकाणी. कोणाची निंदास्तुती नाहीये. शास्त्र सांगते ते म्हणते, ज्या वेळेला तुम्हाला जर मरताना माझ्या पर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? माझं भजन करावं लागेल. मग ते भजन कसं ते शिकवायची गरज नाहीये, फक्त एकदा करून घे. आता तुला नवरा आहे की नाही? आपल्या जवळच बोल, तुला प्रश्न निर्माण झाला लगेच विचारायचं. उत्तर देणारा माझा गुरु आहे, लक्षात ठेव.
नवऱ्याचं चिंतन करते का सतत? पण नवरा आहे की नाही समोर डोळ्यासमोर? तर सतत चिंतन करते. नाही एवढं नाही करत. याला भक्ती म्हणतात. नवऱ्याला देव समजून जगायचंय. नवरा कसाही असो, कसाही जरी नवरा आता ज्याने देव म्हणून त्याचे सेवा केली ना नवऱ्याची, तिच्यासारखी पतिव्रता या जगात कोण नाही. रावणाची लक्षणं काय होती? पण मंदोदरी पतिव्रतेमध्ये नंबर आहे ना तिचा. तिला आवडत होतं का या गोष्टी? नाही, पण तिने तिच्या स्वतःच्या पतीला काय म्हटलं? कर्माने भरशील, तू माझाच देव आहे. मग आपण आपल्या नवऱ्याला देव समजलो का? आपण जो समजला असेल, नवऱ्याचं चिंतन करत असेल, त्याने सकाळी पाया पडायचे. या जगात देव कुठे शोधताय? काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. भाऊजी, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. या जगात देव नाही माझ्या आई बापा सारखा. कारण पुढे या जगात देव नाही माझ्या आई बापा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. अरे भामट्यासारखं पैसा आहे म्हणून भटकू नका हो. पैशाचा वापर करून ते दान धर्म करा, 1000 पटीने मिळेल. कुत्र्यासारखा भटकू नका. कुत्रा कशासाठी भटकतो? हा, कसला तुकडा? तुकडा नाही. तुम्ही खाल्लेली नली, आम्ही खाल्लेला आहे म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो. ती नली वहिनी बसली तिथं, नलीच्या बोला चुकून मिळाला ना तर ती फोडाची. सत्य मांडायला काय, ती फोडून मी बाहेर काढायची आणि ते हड्डीसाठी कुत्रा भटकतात. तसा घेऊन देव स्वतःचा घराण्याच. आजही बघा ना, घरात देव आहे तरी जातील कुठं? लालबागला. सोडून तुझा माझ्यावर भरोसा नाही का? पाप्पा मध्ये बाबा माझ्यावर भरोसा नाही का? मग कशाला आणून ठेवलं इकडे तिकडे गेलंय? तसा माझ्या हृदयात असलेला भगवंत मी न जाणता अजाणत्याच्या पाठीमागे लागलोय. ते जाणकार थोडे, ते अजाणते. तू जाणकार आहेस म्हणून तू तुझ्या ठिकाणी बघ. इतर ठिकाणी जाऊ नको. इतर ठिकाणी जाण्यासाठी तुला पहिल्या भटकावं लागलं. भटकंती करत असतात. तुला समजवणारे, तुला समजवणारे. मग एकदा जमल्यानंतर तुला जायची गरजच नाही. तशी मुली बघायला आम्हाला लय भटकायला लागला. मार करायला मुलगी, मार करायला मुलगी एवढा भटकायला लावला ना, 4 दिशा भटकवला. मुली मिळायच्या, पण माझ्या त्या प्रकृतीमुळे माझं वय कळून येत नव्हतं. मला म्हटलं मला या वयापर्यंत मुलगी पाहिजे. माझं वय याप्रमाणे नाही. 13-14 वर्षाच्या मुली पसंत करायची अशी प्रकृती होती. आलं का लक्षात? वय समजून येत नव्हतं. पण ती भटकंती कुठे थांबली? 4 दिशा भटकलो. मुरडी बिरडी इकडे पनवेल साईड आपल्या यशवंतदादा फिरवाला. बरं का, यशवंतदादाने जास्त मुली दाखवल्या. आणि आलो मी कुठे बसलो? नांदिवली जवळची आहे परी भेटे ना. काय सुरुवात कशी त्याची? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. चिवडून या नाश केला. आपल्या घरच्याशिवाय आपला वाटोळा कोणी करतच नाही. आलं का नाही? आपली घरचीच ना आलाय. तो एक मला भेटला होता मगाशी जोडीदार. बोल काय रे ये? बोल तू चांगला सांगतो ना तिथं, पण ते चांगलंच ऐकायला ये. आलाय का नाही दिसत नाही. चांगलं ऐकायची ऐका अक्कल असेल ना तर तो माणूस असा बडबड नाही करत. आम्हाला सगळे सारखे. तुम्ही भांडणं तुमच्या जवळ ठेवा, आम्हाला सगळेच आहेत. चिवडून या नाश केला हा झाला व्यवहार. परमार्थात मध्ये बाजूची पण आहेत, पण आतली आहेत मूल. हे षडरिपू आहेत ना, इंद्रिय, ती सगळी आडकाठी आहेत. कारण यांना अनंत योनी, अनंत जन्मी, अनंत कर्म करत आलेले आहेत. एका जन्माचे धन्य होता आपण. आता बाय आपल्याला त्रास होतो ना, एक जन्माचा नाही. तिची सेवा केली बिचारीची. ऍक्सिडेंट मध्ये आज 2रा जन्म आहे तिचा. लक्षात घ्यायचा बरं का. 2 केसेस केलेले, सीमा आणि ही गेलेल्या केसेस. पुन्हा त्यांना भगवंतांनी चान्स दिलेले आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काय बी खाऊन परमार्थ होतं का? वेळ ऐकलंय का साधू संतांना? मटणा खाऊन ना काही बी खाऊन आपल्या या नाही ग बाई, नाही अजिबात नाही. शुद्ध शाकाहारी झाल्याशिवाय तुमचा सात्विकपणा तयार होत नाही.
हा दाल रोटी खाओ दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ. आलं का लक्षात? काही खाऊन देव प्रगट होत नाही बाबा. होतो काय बी खाऊन आम्ही खालता पहिला, पण तू साधू असा भेटला ना ब्रह्मनिष्ठ होते आणि दयाळू, त्याला साधू संत जी पदवी द्याल ती कमी आहे. साक्षात परमात्म्याचा अवतार आम्हाला भेटला आणि त्या परमात्म्याच्या अवताराने डायरेक्ट काय आपण ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधनी आत पाहिला बोलूच नाही. ही ओवी कुठल्या शास्त्रातली आहे? ज्ञानेश्वरीमध्ये नाहीये, भागवतामध्ये नाहीये. कुठे आहे? तुकडे जातं की नाही? बैठकीला द्यायची. मग त्याच्यात आहे का ही ओवी? नाहीये. आहे त्याच्यातलीच आहे. मग तू वाचे ना. नाही बंद केलं. नाही काय झालं माहितीये का? तो दासबोध आहे ना एवढा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा आहे तो दासबोध तुमच्याकडे भेटलाच नाही. त्यांनी त्यांच्या मनासारखा बनवलाय, मनोमार्गाचा, मनोवृत्तीचा. आणि दुसरं काय म्हणतात त्याला, मनावर शब्द वापरलेला आहे ना तो. आता कोणाची राज्य चाललंय, जो मनोमार्गाचा जो अभ्यास सांगतोय ना तसा अभ्यास करून ठेवलाय. त्याच्यात सत्यभाऊ सांगतील 16 सोळ्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यात सांगितलं असं घडलं पाहिजे सोल्युशन, पण ते त्याच्यामध्ये नाही दिलेलं बरं का. त्याच्यात योग आहे ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधने आत्मायला बोलूच नाही. पण आता गुरु शिष्याची ओळख तिथे संबंधच कुठे येते? आता तू नाव घेतलं मी जात होतो म्हणून मला हरकत नाही. मग तिथे संबंध आहे का गुरु शिष्याचा? गुरु कुठेशी लावलं काय? गुरु कुठे तिकडे, शिष्य इकडे. मग कधी यांची भेट व्हायची ना, कधी मोक्ष मिळायचा? मोक्ष कधी? नवरा बायको जवळ प्रेमाची भाषा तेव्हा तुमच्याकडे प्रकार. असा बिना प्रेमाने मूल होत नाही, हे लक्षात ठेवायचं बरं का. प्रेमाचं लक्षण ते मूल असतं. हा, प्रेम नसेल तर मूल बालच नसतो, लक्षात घ्यायचं. जिथं मूल बाल नाही तिथं प्रेम नाही. मग प्रेमाचं लक्षण आहे. मग हे प्रेमाचं प्रतीक जे आहे ते प्रगट होण्यासाठी गुरु शिष्य जवळ यायला पाहिजे. मग आम्ही नक्की गुरु कशाला समजायचा? त्याच्यातलं मला एक जण बोलतो काय बुवा, बोलतो तुम्ही राजकारण करता. राजकारण कोणी करायचंय? सध्या बुवांना जमेल राजकारण. राजकारण 2 प्रकारचे सांगितले बरं का. समर्थनच आहे. राजकारण आधी करावे, दुसऱ्याकडून द्यावे, परपिढीवर नसावे अंतर बाह्य. आत्ताच्या राजकारण्यांचं आपल्याला पिढा दिल्याशिवाय त्यांना सुखच भेटत नाही. तुमच्या घरावरच नेल रस्ता हीच तयारी येते, तुझ्या दरवाजातूनच गटत जाईल ही तयारी. परपिढीवर नसावे अंतर बाह्य कोणाचे आहे? बैठकीचा विषय आहे. आणि तेच सगळे गुरु अंतरात्म्याप्रमाणे ज्याला ही क्रिया समजली, हे दिसतात ना, हे दिसायला तुम्हाला माणसं आहेत, पण संतांच्या अवलादी आहेत या सगळ्या. तुमच्याच सारख्या चालतील, तुमचे सारखे बोलतील, परंतु देवाशिवाय बोलणार नाही. प्रापंचिक बोलत असेल तर तो साधक नाही आमच्याकडे. प्रापंचिक जर बोलत असेल तर तो साधक नाही. पण जेव्हा तो कोणी भेटेल साधक व्यक्ती, त्यावेळेला तो देवाबद्दलच बोलतो, देवाविषयीच सांगतो का बाबा आड वाटेला जाऊ नको, सरळ मार्गाला चल. मार्ग जाऊन गेले ना जातो तर त्या मार्गाला चल. का तर तुला सुखी व्हायचंय. आलं का लक्षात? मग सुख मिळवण्यासाठी दुःख घालवायचं आहे आणि दुःख मिळवण्यासाठी सुखाचं वाटोळच चाललेलं आहे. सुखाचा पत्ताच नाहीये बरं का. सुखाचा पत्ता लागलेलाच नाही. सुख म्हणजे नक्की काय बाबा? सुख म्हणजे नक्की काय? आमच्याकडे आजही मी सांगतो 50 किलो सोनं असेल एखाद्याच्या घरात, सांगायला बोलायला काय आपल्या बाबाचं काय जातं 100 किलो असेल, पण सुखी आहे का त्या माणसाला विचारा. झोप येते का विचारा? झोप नाही. मग सुख म्हणजे नक्की काय हेच कळत नाही. हा घोटाळा आहे ना. पैशावाल्याला वाटतं माझ्यासारखं कोण नाही, बंगला म्हणजे कोण नाही बरं का माझ्यासारखं. सगळे पैसेवालेच येतील त्याचे. तुझ्या सगळं तुला झोप लागतं नाही, मला लागते बाबा. स्वप्न पडतात. नाही, मला विचारलं, मला असं वाटलं आता झोप लागते का विचार. नाही, स्वप्न झोप लागली तरी स्वप्न पडणार. समाधानी बनल्यावर सगळं मोकळं. समाधान नाही. समाधान मिळवण्यासाठी परमार्थ करायचं आहे.
काय शब्द वापरला? झाले समाधान तुमचे देखील चरण. चरण म्हणजे नक्की काय? पाय म्हणजे नक्की काय? साधू संतांचा निर्देश अलीकडे आणि आपण सरळ सरळ शब्दशः अर्थ लावतो. चरण म्हणजे आता परत मी चुकलेलो होतो त्याच्यासाठी तू माझ्याशी बोलली आणि मला आठवण करून दिली. बाकी ज्यांची लक्षणं असतील लक्ष होतं, अजून नामाचा विषय सांगत का नाही ते तू आठवण करून दिली. नामापर ते साधन नाही जे तू करशील. मग नाम म्हणजे नक्की काय? नाम म्हणजे नक्की काय? तुझं जे भजन चालू आहे ना याला नाम म्हटले. पण त्या नामाची ओळख झाली पाहिजे. नामाची जाण होईल कधी? ओळख झाल्यावर. मग ती ओळख होण्यासाठी ज्याने ज्याच्या गुरुकडनं करून घेतली त्याच्याकडेच होईल का सोमगोम्याकडे होईल? नाही ना. मग ज्याने ते प्रकटी करून घेतलेला असा तो बुद्ध आहे आत्मप्रकट करून त्या नामामध्ये तत्व नाही रे अन्य पिता वाया आणि पंधा. जिथं नामस्मरणाचा विषय आहे, हरिनामाचा विषय आहे, त्या ठिकाणी तुला सुख मिळेल. इतर ठिकाणी मिळणार नाही. इतर ठिकाणी जाऊच नाही. हा मग अशा अर्धवट विषय राहिला. आपण भक्तांवरला विषय येतो, विश्वास ठेवतो नाही. आपण म्हणजे मी पण त्याच्यात नाही आलो तर मग मला शिवाय देतील नाही. खायला पिले ना आता कात्री बाटली ना कात्री दिलं तू आम्हाला शिकवतं. सांगासाठी आलो, तेच सांगासाठी आलो. या एवढ्या एरियाला मी सांगतोय ना लाज नाहीये का एवढ्या एरियामध्ये. सत्यम भाऊची काय खबर होती? आलो पुन्हा मला. सत्यम भाऊची काय खबर होती एवढ्या एरियाने? अरे तो मळणार आहे, लिव्हर गेलाय कामातून, 2-3 दिवस राहिले त्याचे. डॉक्टरने सांगितलं जा त्याला काय लागेल ते खायला द्या. अरे थोडी तरी जाण ठेवा त्या महात्म्याची. दिसतोय त्याचा नाही आहे तो महात्मा. आणि त्या महात्म्यामुळे आज आम्हाला हा आनंद भोगायला मिळतं. कसं येतं बोलणं? वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. होतील उपकार अगणित, होतील उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. सत्यवान भाऊ आज आमच्या गावात एवढी मंडळी ठरलेली आहे. हे आमचं संपूर्ण गोत्र आहे ना सत्यम भाऊ कारण आहे. पण नाही गावाला कळत. माझा गाव इतका भाग्यवान आहे ना, मी तोंडावर पण बोलतो इतका भाग्यवान आहे की इतर गावोगावी नाही 15 दिवसाला हरिकीर्तन तुमच्या गावात आहे. पण हरिकीर्तनाची आवड नाही. या गावाला हरिकीर्तनाची आवड नाही. आता तरी आहेत का कोण? एक नावाला 1-2 माणसं. अरे म्हाताऱ्या जेव्हा आम्ही गावोगावी फिरतो, गाव अख्खा कार्यक्रमाला असतो. आमची मंडळी ती एवढी असते, पूर्ण मंडप भरलं जातं गाववाल्यांमुळं. पण आपल्या गावाला परमार्थाची आवड नाही. नको तिकडे फिरतंय. जिथं आनंद मिळतंय तिथे येतच नाहीये. कारण काय ते त्याग आहे ना. फुकटचा भेटेल का? दारूच्या भट्ट्या काढल्या नसत्या तर बिल्डिंग बांधल्या नसतं का? इथं कष्ट केल्याशिवाय पैसा येणार आहे का? तसा परमार्थामध्ये त्याग केल्याशिवाय तुम्हाला भगवत भेट होणार नाही. त्याग काय? आवडतं देवाला ते करा. आम्ही आम्हाला आवडतं ते करतोय, इंडियनला आवडतं ते करतोय. मनाला आवडतं ते करतच नाही. पण मनाला का आवडतं? इंडियनला आवडतं ते मनाला आवडतं. कारण येण्याला बनवलेलं असतं इंद्रियांनी. मग देवाला आवडतं ते करायचंय आपल्याला. देवाला आवडतं ते नको बोलतं. ते तुमचा तुम्हालाच, आमचा आम्ही बरा बोलतो. मग तसाच अरे घटकाला जा लगेच जा ना, का फरक पडतं? उदाहरण दिलंय ना. आज त्या महात्म्याने 35 वर्ष झाली. 35 श्लोक तर पोहोचवले असतील ना. 350 नाही बोलत, 35 श्लोक पोहोचवले तुम्ही. आम्ही पोहोचवायला लिहिलेलं होतं त्याला. एवढी हरिनामामध्ये पावर आहे. पण कळतंय कुठेशी? आम्ही कर्मावरच लक्ष देतोय बरं का. अरे कर्म कुठेशी? भक्तावर बरोबर विश्वास, भक्तावरला विश्वास. भगत करताय ना, ज्याच्या अंगात येईल त्याला टाचणी टोचून बघा. जर तो ओरडला तर समजाचा खोटा, नाही ओरडला तर समजाचा ओरिजिनल. लागा त्याच्या माग. आमचा भगत असा होता, असा बरं का, असा करायचा, असा करायचा. जयंती भेटायला शेवटची क्षणाला तो असाच शेवटपर्यंत होता. नाही का सत्यम भाऊ? दादा माल गेलता पण तो हो घातवालाही नाही घालून. त्या क्षणाला त्याची क्रिया बंद झाली असती. ही चॅलेंज आहे चालू.
हे जे अन्न आहे ना हे त्या क्षणाला अनुग्रह घेतल्या ते बंद झालं असतं, पण नाही ना. आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. मग कोण आडकाठी आणला? घरातलाच कोणतरी. मग देवाला भेटण्यासाठी कोणाचंच ऐकायचं नाही. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सगळ्या अटी पाडितोस. हा भक्तांच्या मागे लागला, भक्ताच्या मागे लागा. भगत नको ग आणि क बघा गडबड होत. भगत आता आपला गाव भक्तांचाच, ते भक्तांचे नाव मागे त्याच्याबद्दल नाही बोलत, नाही तर त्यांचा समज व्हायचा त्यावेळी होईल. आमचे मागे लोक लोक शकतं गैरसमज नको व्हायला बरं का. भगत म्हणजे अंगानंतर ना हा यांच्या नादी लागूच नका. यांच्या नादी लागला तर तुमच्या भावकीमध्ये भांडणं वाढवतात, भावकीत भांडणं वाढवतात. तुझ्या भावाचं स्त्रीच केले, तुझे बाधीला स्त्रीच केले. ही लक्षणं आहे भगत लोकांची. फक्त याच्यातून बाहेर काढतात, या द्वैतातून बाहेर काढतात ना. ऐकवत नाही, सांगतात बाबा तोही सारखाच आहे, तोही सारखाच आहे, तू आणि त्याच्यात काय फरक नाही. तू बी तोच, मी बी तोच. तुझी वहिनी वेगळी नाहीये, तुझी भावजाई वेगळी नाहीये, तुझी आई वेगळी नाही, तुझी मुलं वेगळी नाही, सगळी एकच आहोत, एकाचीच लेकर आहोत. हे भक्त सांगतोय. भगत त्यांच्यामध्ये द्वैत तयार करते आणि साधू संत त्याच्यामध्ये अद्वैत तयार करतात. तुम्ही एकच आहात, एकाचीच लेकर आहे. वाट पायी उभा कृपाळू तातडी, तो वाट बघतोय. कोण? परमात्मा, साक्षात परमात्मा, ज्याचे आपण लेकर. मम वंश जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठा इंद्रियांनी प्रकृती स्थान करते. सगळ्यांच्या ठिकाणी इंद्रिय सगळे सारखीच आहेत आणि तो तत्वाने आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच आहे. आता परत जवळ आलो बरं का. देवाला आवडतंय, देवाला आवडतं ते होणार नाही ना. भाग्याचा असेल आपल्याला शोधायचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये ओरिजिनल ज्ञान जिथे आहे ना ते शोधताय. माझं हरवलेलं मूल कधी भेटते. तसं साक्षात परमात्म्याचे आपण अंश आहोत, म्हणजे परमात्म्याची लेकरं आहोत की नाही. मग आपण परमात्म्याला भेटायचं का कोणला बी भेटून झालं. मग परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू मला शरण ये, बाकी नाही का तू मग मीच करी. माझी भक्ती प्रेमध्ये मी जे भजन करतो ना ते भजन कर. तू भजन चालूच आहे बरं का. याची क्रिया अगोदर केलेली बरं का. जे प्रबोधाचं नाम आहे ना हे पहिला दिलं याला अर्जुनाला. पहिला अर्जुनाला प्रबोधाचं नामस्मरण दिलंय आणि नंतर वाचकांना भगवंत. अरे बोलतो तो आनाड्याला कुठे शिकवतात विश्वदर्शन देण्याबद्दल प्रबोधाचं नाम दिलेलं आहे. लक्षात घ्यायचं. बोलतो विश्वदर्शन बोलतो आनाड्याच्या जवळ कुठे कळणार आहे, हे उघडे डोळ्याने दिसणार आहे का. मग ज्ञानदृष्टी म्हणजे नक्की काय. याला अनुग्रहाला ज्ञानदृष्टी म्हणतात. बघा लक्षात ठेवायचं. अनुग्रह हा ज्ञानदृष्टी. आणि जेव्हा ज्ञानदृष्टी दिली तेव्हा अर्जुनाला आता कसं वाटतं. अर्जुन बोलतो गुंतलो होतो अर्जुन गुणे नाही, गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो. आता पुसणे सांगणे उरलंच नाही. देव पाहायची गेलो देवच येऊन ठेवलो. म्हणजे आता नक्की देव बघायला गेले ना. देव होऊन ठेवला म्हणजे काय. हे हृदयची नक्की काय. आता हृदय कशाला म्हणायचं तुम्ही सांगा. त्याला हृदय म्हणायचं का. काना वचनाची या बेटी. बघा हृदय कशाला म्हणजे लक्षात घ्या. तुमच्या कानात ते ब्रह्मरस ओतलं काय म्हणतात त्याला. अहम ब्रह्मस्वामी. शिष्य आणि गुरु बरं का हे एकत्र पाहिजे, यायला पाहिजे. त्याला शिष्य गुरु परंपरा म्हणतात. पण ती परंपरा आमची आहे तशी परंपरा पाहिजे. इतरांना परंपरा नाही. आमची परंपरा कुठून आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेतून अहंस्वरूपी ब्रह्म अत्री दत्तात्रय नारायण जालूकर लक्ष्मण जालूकर बलबीन सगळ्यानंद शांतामाई बंडोबा गिरोबा श्रीमदबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा आणि त्यांचे मी शिष्य. आता एकाचे शिष्य नाहीये इथं. नाना प्रकारचे इथे सगळे गुरुमंडळी आहे. पण सांगताना आम्हाला आमचं मूळ सांगावं लागतं. आम्हाला श्रीपाद बाबाकडनं मिळालं, आम्ही श्रीपाद बाबांचं निर्णय करतो. कुठं आलो आपण, कुठून कुठे गेलो. परंपरेकडे. हा काना वाचले हृदय. हा कानात ते ब्रह्मरस ओतलं जातं गुरुकडनं. आणि ते ब्रह्मरस ओतत असताना या देहातून मनाला जे हवं असतं ना. माझे मनीचा
तो करी उपाव, तो उपाय चालू आहे. आणि तो उपाय चालू असताना पुन्हा ती क्रिया सुरू होते आतल्या आत. तेव्हा माझ्या विठोबाचा आपणची देव व्यक्ती एकच ना, गुरु देव संत एकच. पण ती संतांची व्याख्या कधी आहे? थापटून भोजना मागती भजना मागू द्या का ते भोजन नाही, भजना मागू ती तुप पावशेर. तिथं सांगितलं जाते बाबा तू एकटाच देव नाहीये, हे जग देवाने भरलेलं आहे बरं का. हे जग देवाने भरलेलं आहे. देह आकाश वेगळा नाहीये, आकाशासहित तू आहे, मी आहे, हे ज्ञान होणं गरजेचं आहे. मी आणि आकाश वेगळा, हे काय मदरुद्धी सद्गुरू नुसतं बोलतो आपण आपली मंडळी पण आज त्याला आणि ह्याला वेगळा करून ठेवतो. तू वेगळा नाहीच आहे बरं का. मदरुद्धी सद्गुरू जेणे तारीला असो विशेष अत्यादारू विवेकामध्ये. अविवेक म्हणजे हे हृदय आणि त्या हृदय वेगळा नाही. मी तो हा विचार विवेक शोधावा. गोविंदा माधवा प्रत्येकाच्या हृदयात एकच भगवंत आहे. आणि त्या भगवंताचं भजन करण्यासाठी त्याग कोणता सांगितलंय? देवासी आवडे देवासी नामाचा उच्चार तुळशी माळ. भाऊजी घालतील का शिलपाड्याचे? भाऊजी आमचं सांगेल तू चालता हो इच्छा ते रोकडा बोलणार आहेत बरं का. आणि मजा येते त्यांच्याशी बोलताना. कुठं आलो आपण? आवडे देवासी नामाचा उच्चार तुळशी माळ गळा गोपी चंदन गळा. जोपर्यंत तुळशी माळ गळ्यात येत नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी समाधान तयार होत नाही. हा आमचा अनुभव, संतांचा अनुभव आहे बरं का. जोपर्यंत तुळशी माळ गळ्यात येत नाही तोपर्यंत समाधान नाही. आता तुझं भजन काय नामाचा उच्चार रात्रंदिवस. सासूसास तुझा बंद पडतो कधी? पण पडल्यावर आजी गेली, नाना गेला, कधी म्हणजे भजन चालू आहे गेल्या रात्रंदिवस. या भजनाची ओळख करून देणारा साधू पाहिजे. आणि तेच भजन सगळीकडे चालू आहे. होत पुढत विश्वामध्ये ते भजन चालू आहे, तुझ्या हृदयात चालू आहे ते. आलं का लक्षात? आणि ते भजन जेव्हा जाणलं जातं त्यावेळेला त्याच्यासारखं या जगात दुसरा कोणीच नाही बरं का. आणि एवढं करण्यासाठी योग घेतली. मग ते भजन चालू आहे, ते भजन सतत जर मिळालं तर तुझं शेवटी माझ्यापर्यंत पोहोचशील. नाही जर तुम्हाला ते सतत भजन केलं तर मग इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. नाही तरी काय थोडी त्याच्या अलीकडं तरीच जन्म यावे. विठ्ठल म्हणजे आत्मा, आत्म्याला शरण जायचंय. समोरचा परमात्मा आला आपण आत्मा. आलं का लक्षात? परमात्मा स्वरूप तो आकाराला आला म्हणून कळाला. आकाराला आल्याशिवाय भगवंत तयार तुम्हाला ज्ञान होणार नाही. साक्षात पर गुरु ब्रह्मा गुरु मी बोलतो पण त्याला गुरु समजतच नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. मग तो साक्षात परब्रह्म त्याने अनुभवाला आल्यानंतर तो आकाराला आल्यावर आकारालाच ज्ञान देतो आणि सांगतो आकारासहितच तो ब्रह्म आहे. मग भेद करू नको. अद्वैत ज्ञान सांगितलं आकारासहितच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी एवढं करायचं आहे. जर ते ब्रह्मज्ञान मिळालं तर मग जन्मा येऊनी काय केले तो हा मुद्दल गमावेले घेतलेली होती बरं का. तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे त्याची मनाचे वेळे फार हो लागे आणि मरणी दयाचे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे. प्रत्येक जण आपापल्या परीने कार्यक्रम करत असतो. आलं का लक्षात? तसा इथशी गणू आहे ना, गणू आपण गणूच बोलतो शुद्ध भाषेत. गणेश साक्षात गणपतीचीच मूर्ती होती ती. त्यांनी जेवढ्या अर्ज मुन्सिपाल्टी दिले असतील इकडे स्वच्छतेचे तेवढे कोणी तशी नाही दिलेले. हे मी त्याला पुरावा आहे बरं का. कुठल्याही काय असेल तर माझ्या सांगेल तू सही कर तू सही, चांगल्यासाठी सही करायला काय. पण त्याला आपण वेगळंच समजायचे. त्याने लय चांगले केलं. त्याचा एक विषय घरामध्ये काय झालं, शेजारी जरी काय झालं दुःख का पहिला धावत जाणारा ती व्यक्ती आहे. घडू आहे ना, कुठं दुःख झालं घरामध्ये तर पहिला हजर. शेजारी जरी झाला तरी पहिला धावत जाईल असा त्याचा स्वभाव होता. पण तो रोकडा बोलायचा ना माझ्या सरकार
त्यामुळे सगळ्याला झोंबायचं. आताही झोंबला असेल किंवा आमची काढायला आले ग, तुमची काढायला झाली आम्ही वारिक सध्या भाऊ आम्ही वारिक हजामत करू बारीक या रे या अरे अरे लहान थोर या ती भलती नारी नर न करावा विचार. नाही तुम्ही ते ऐकतात, न करावा विचार. अरे देह मिळाले तुला मनुष्य देह, कुत्र्यासारखा राहू नको, डुकरासारखा राहू नको. तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी स्वान सुगळे वापरी. पण का अशी उदाहरणं दिली? अहो आपल्यापेक्षा ती हुशार आहे, त्यांची बदनामी होते. डुकराचं काम काय फुटफुट करणार, त्याला तिथे तसं विषयामध्ये घुसलेली मंडळी विषय सांगितलेले आहे. डुकराचा विषय तो विषय तो डुकर तेच खात राहतो. तसं माणूसच बनत नाहीये. हा मानवानो मानवा तयार आहे. जरा माणुसकी येतच नाही, तो जनावरासारखाच वागतो. कुत्र्याचं काम काय भो करणं, तसं त्याचा विषय असेल त्याप्रमाणे भुकत असतो. आपल्याकडे स्वर्गरोहन लावला जातो. स्वर्गरोहन कोणी कोणी ऐकलंय? स्वर्गरोहन कोणी कोणी ऐकलंय? काही पुराण ऐकतं की नाही तू? आपल्याकडे पोथी लावतात स्वर्गरोहन गरुडरोहन, तो भटजी वाचून मोकला होत, पण ऐकणाऱ्याचं तिथे लक्ष. स्वर्गरोहनामध्ये एक वर्णन आलेले आहे, जो जे ठेवतोय तो तेच. स्वर्गरोहनामध्ये कुत्र्याचं उदाहरण दिलेलं आहे. जो कुत्रा बाळगतो ना तो कुत्रा असं स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, जन्म घेणे लागे त्याची चिंता राहिली की नाही, जशी मुलांची चिंता राहते तशी त्या जनावरांची चिंता. जन्म घेणे लागे वासने त्या सगळे, जर भरत राजाला आईच वासना निर्माण झाली. मग आता स्वर्गरोहन ऐकलंय कोणी तर कोणी बोलतच नाही, मग तिथं लक्ष नाही आमचा. मग आपण प्रेम करणं कशावर करतो? जनावर करतो ना. मग त्या जनावरांचं प्रेम तुम्हाला घोटाळ्यात नेऊन जातो. सीतामाईला काय सांगितलं? सीतामाईला का 14 वर्ष का भोगावी लागली? पोपट पाळलेला जोडी दिली, त्याच्यातून पळाली ती. हा राहिला, पोपट पळाला ती राहिली. तो येऊन नेहमी आवाज द्यायचा. 14 दिवस कोणला गेला तो बिचारा, सटकला. एकदा चांद भेटल्यावर ते 14 दिवस तिथं भोगावं लागले. सांगण्यात केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले यायचे किती. आजा मेला पन्ना मेला बाप मसला, देखत देखत नातू पंतू तैसर झाला. परंतु आपण ऐकतच नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे. मनाला काय हवंय? एक भगवंताचं स्मरण हवंय. आणि तो भगवंताचं स्मरण करण्यासाठी कुठेतरी शरणागती, आणि ती शरणागती जर पत्करली तर कुठं पत्करावी? जिथं अनुभव येईल तिथं. अनुभव आले अंगा तिथं अनुभव असे काही चालत नाही. बरं आमची पोरं तर डेंजर आहे. इतका पाठा डेंजर आहे त्यांचा की तुम्हाला झोंबले असते. आता मी तर थोडक्यात झोंबलो. हा हे सगळे हिरे आहेत, हिरे. बरं का, हिरा पण कमी पडेल. की मनाला छंद लावण्यासाठी आपल्याला परमार्थ करत आहे. कसला छंद? तर भगवत नामाचा, हरिनामाचा. आणि हरिनामाचा छंद आहेच, फक्त ओळख करून घ्या आणि मोकळे व्हा. बरं का, म्हणून ती ओळखली. मरणाच्या शेवटी अंतकाळी तुम्ही जे भजन कराल तेच येईल. कृतकाळामध्ये सगळे देवच होतं. कृतकाळामध्ये सगळे देव होते, म्हणजे भजन करण्याचा प्रश्न येत नव्हता. त्रेतायुगामध्ये नावं ठेवावी लागली प्रत्येकाची. राम, लक्ष्मण, देवांची नाव. आपल्या आजोबांची, तुझ्या बाप्पाचं आजचं नाव ग तुकाराम, बाप्पाचं नाव ग नामदेव. अरे मग ही नावं ठेवली ना देवाची, म्हणून तर ते बी तरले. नारायण नारायण म्हणता. जड भरतराजा, त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं ना. आजा मिळायचा. आणि एक नंबर डेंजर माणूस. त्याची कर्म जर सांगायला गेलो तर लय विचित्र. बरं का, असं कर्म करणाऱ्या मुलाचं नाव आठवण नारायण, आणि तो तरुण जावा. मग त्रेतायुगामध्ये देवांची नावं ठेवली. द्वापार युगामध्ये होम हवन इकडे घुसवला पटाई. खरा हवन, चंडिका यज्ञ, अश्वमेध यज्ञ. त्यांना काय किती कुठे गेला करा. तुला भटाने सांगितलं असेल ना, करायचं एवढे पैसे, ते करायचं तेवढे पैसे सांगितलं ना. तू अजिबात जाऊ नको.
भटांच्या मागे लागून कुठेशी बोलतात नारायण. हे सगळं मूर्खपणा आहे. मी व्यासपीठावर बोलतो, लक्षात घे. मूर्खपणा आहे. कोणाला केस करा, मी त्याच्यासाठी तयार आहे. नारायण नागबळीने कुठला सुखी झालाय सांगा ना. करणाऱ्यांनी गावात बऱ्याच जणांनी केले. मराठीने म्हणणारच आहेत. हे काय शरीर टिकणार आहे का? हे नाशिवंत आहे. नाशिवंत हा गाव पण एक दिवशी डुबणार आहे. डुबता डुबता वाचला 2005 साली. याच्या पलीकडे जाऊन पुरा डुबणार आहे. माझे नाहीच शब्द, साधूचेच शब्द ते. परमात्मा बोलते हे जेवढं मला तुम्ही त्या माझ्यावर तुम्ही काय कब्जा केलाय ना, तेवढा कब्जा मी वसूल करणार आहे. एक मुंबई संपणार आहे बरं का. ज्याचा तो घेऊन जाणार आहे, ज्याचा आहे त्याला बरं का, कोणी ठेवत नाही. तर नारायण नागबळे आणि दुसरं काय ते सर्प. अरे एवढा बटाणा काढला असता तर आपलं कामच केलं असतं बटाणी. तुम्हाला कळतच नाहीये. मग बरोबर आहे का. बटाणा एवढा काढला असता तर आपलं काम आपल्याला संपवलं असतं कधीच. ते फटेच राहिले असते या जगात. हा भटाई कधी काल सर्प केलाय का? त्यांचे मेल्यावर ऍक्सिडेंट मध्ये त्यांचे नाही मेले का? त्यांनी नारायण नागबली केले का विचारायचं भटायला. मग काय बोलतो त्या बहुजन समाजाला फक्त या गोष्टी. कारण एवढा हा अज्ञानी असल्या कारणाने श्रद्धाळू आहे. परत झालो एवढं श्रद्धाळू आहे का अंदर शब्दामुळे त्याला साप पिळून टाकते. ते फक्त तुला नारायण नागबली करायचं असेल तर तुळशी मला घातल्याशिवाय होणार नाही. ही चॅलेंज आमच्या भटाला. आमच्याकडं दोन्ही दिसती सारखी वर. इतर बाळकांकडे जाऊन तुझा नारायण नागबळी पण नाही होणार आणि काल सर्प पण चुकणार नाही. इथं आलं तर नारायण नागबळी पण होईल आणि काल सर्पाचा योग पण मोकळा होईल. ही चॅलेंज आमची. घाटाकडे जाऊन नाही. मला तुमचा पुरावा आहे. बोला ना, त्याला माहित तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपे आप. म्हणून या शांती धरा धोतराल पहिलं किरा. सुरुवात अशी आहे. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. येर अव येची दुःख, येर अव घेची दुःख. म्हणून शांती धरा, म्हणून शांती धरा. बाय आपल्याला खाडी जवळ आपण ओढीन फिरल्या की नाही तर लाटा येतात तेव्हा मजा वाटतं की शांत झाल्यावर समुद्र शांत झाल्यावर बरं वाटतं. किती आनंद वाटतं. तो निसर्ग पाहण्याचाही आनंद आणि तिथला होळीत बसलेलाही आनंद. तसा आत्मा प्रकट झाल्यानंतर स्वात्माचं परमात्म्याशी मिलन झाल्यानंतर ती तो जो रूपाचा आनंद आहे ना तो न तुझा अनुभव सांगता येईल का मुलं झाल्याचा. पण ओरडली किंचाळली काही असेल ते पण सुखासाठी आणि पुन्हा तू ओरडलीस रडायला लागलीस सुखासाठी. फरक पडल्याने दुःखासाठी पहिला रडली आणि जेव्हा प्रगट झाला तेव्हा किती आनंद झाला. तेच अश्रू. पण अश्रूमध्ये फरक झाला. पहिला निघत होते ते गरम निघत होते, नंतर निघाले ते थंड निघाले. ती तसंच परमार्थ आहे. तसाच एकदा आत्मप्रकटीकरण झालं का तुमच्या ठिकाणी कंठी प्रेम दाटे. गुरुच्या कृपेने आहे का, तुमच्या स्वतःच्या नाही, गुरु कृपेने. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रकटे. जडाला जड पैदा करत असताना, जडाचा जडाशी पैदा करत असताना एवढा आनंद मिळतो. मग तत्वाचा जो काय अविनाशी अव्यक्त असा प्रकट होतो विश्वात्मक, तेव्हा किती आनंद असेल. तो आनंदच सांगण्यासाठी, आनंद पेरण्यासाठी आम्ही भटकत आहोत. देव घ्या कुणी एवढं कळलं असेल तर ठीक, 15 होतं कठीण कळणं. कळायला पाहिजे कारण भटकताना देव आम्ही बघतो ना ते याची जत्रेला कावडी नाचतात. अरे कीर्तनालाच येत नाही. त्या दिवशी दिंडी काढली, मला येतील 15वरची एवढी नाचतात म्हणजे. दिंडीला मी कोण नाही. शर्म म्हटली मला फुकट दिंडी तयार केली तशी. मला माझ्या गावची आशा आहे ना जत्रेला एवढी निघतात दिंडीला निघतील. नुसती जमा तरी झाली असती ना तरी बरा वाटला असता.
पण दिंडीचा आनंद तो जत्रेत नाही आणि जत्रेचा आनंद दिंडीत नाही. दोन्ही आनंद, पण इथं सुखावा आनंद आहे, इथं दुःखाचा आनंद आहे, इथं तात्पुरता आनंद आहे, तो कायम स्वरूपाचा आनंद. आनंदाचे डोई आनंद, आनंदाचे अंग आनंद. तर त्याचा शरीराचा आनंद कायम स्वरूपाचा होतो. झोपतानाही सुखात, उठतानाही सुखात, सगळ्या गोष्टीला. स्वप्न नाही ना स्वप्न नाही. स्वप्न पडतात का? स्वप्नाची चेईले सुरुवात जे साथे आले वळगात आनंद करू, नाही तरी संसारू जाणारच आहे, काही राहणार नाही. हे आपलं दिसतंय एवढं सगळं जाणारच आहे, पण ज्याच्या सत्तेने दिसतं ते राहणार आहे. तू जाणार आहेस का राहणार आहेस? कशी जाशील तू? शरीर जाईल, तू आहेस जागेवर. तुझा आजोबा गेला नाही, आजोबा जागेवरच आहे. जर करण कुठे गेला? किती मिनिटं बोल? झालं 5 मिनिटं. बापासला आग कोणी लावली? भावकीने लावली का तुनी लावली? मग याला बेईमान बोलायचा का? इमानदार का बेईमान बोलायचा? इमानदार. कारण त्याला माहित आहे शरीर माझा बाप नव्हता, त्याच्यात जे होतं चैतन्य तो माझा बाप होता. हे करतो म्हणजे तुम्ही कायम स्वरूपाचे आहात. तुम्ही जात नाही, येत नाही. श्वास तुझा जातो कुठे येतं? तिथंशीच आहे ना, ते इथंशीच आहे. हे छप्पर झालं तेव्हा पूर्ण आकाश होता. छप्पर घातला घटाकाश झाला, परत छप्पर उडला, हे सगळा पडला का पूर्ण आकाश. तसे तुम्ही आहात ना. अणु रेणूनी थोकडा केवढे मोठे आहात. त्यासाठी तो प्राणायामावर आलतो. माझा तर वाढत जाईल ना, मग पोटाला होईल बरं का. मी शॉर्टकट बोलतो. तू आहेसच, आजोबा बी आहे, तुझी नाना पण आहे. गेले नाही, पण गेले कुठं? सोपान. हा, तोही गेला. तो आमचा खास मित्र, पण नाही ऐकला, काय करणार. तो बी शिवाय घेऊन बोलायचे ते. तर आमच्या शिव्यांशिवाय भाषाच आहे. आजही मला घातल्या ते शिव्या तिथं तू त्याला बरं का. शिवाय समजलं नाही, तर तो समजला नाही ती थोडीशी, पण शेवटी नाही ऐकलं. तेवढीच गाल गरी होती समजा, पण ऐकला असं तर वाढली असती. त्यांनी बोध घेतला नाही सप्तम काकाचा बरं का. घ्यायला पाहिजे होता. गजाने पण नाही घेतला. खास मित्र ना. सांगण्यात जातोय आपण आहोत तसेच आहोत. शरीर जातं, शरीर येते बरं का. मग आता सूर्य पृथ्वीभोवती फिरते का पृथ्वी सूर्याभोवती फिरते? विज्ञानच ज्ञान सांगायचं आहे. पृथ्वी सूर्य कशी काय मला सांगा. तुम्ही दाखवा ना मला. तुम्ही कशी काय फिरते असं नाही. नुसतं बोलून नाही, बोलू ना बंद. आपण ते विज्ञानात ऐकलंय, पण नक्की सूर्य इकडून उगवतो तिकडे मावळतो भास आहे. तुमच्या ठिकाणी तुम्ही काय कशात आहात? तुम्ही बी भासमानच आहात ना. मग भटकत तुम्ही फिरताय, तो कोण फिरत? फिरती कोण आहे? पृथ्वी. ही भटकते कुत्र्यासारखी, इकडे तिकडे इकडे. पृथ्वी भटकते. सूर्य जागेवरच आहे. श्वास कुठून जात नाही, येत नाही. श्वास श्वासाघरी जे चैतन्य आहे ना, ते जागेवरच आहे. त्याला सूर्य म्हटलंय. उपमा दिली सूर्याची. पण सूर्यामध्ये पण येणं जाणं आहे. माझ्यात येणं जाणं बी नाही. आलं का लक्षात? हा सूर्यच आहे. भटकते पृथ्वी त्याला घेऊन. त्याच्या आड येते सूर्याच्या. तसा भगवंताच्या आड आपल्या ठिकाणी असलेली माया येते. माया ब्रह्म होण्यासाठी परमार्थ करायचा आहे. मायेला उपजलं कोणी? ब्रह्मानीच. आणि पुन्हा ब्रह्माच्या ठिकाणी आल्यानंतर माया ब्रह्माला विसरली. हाच आपला घोटाळा झालेला आहे. परमात्म्यापासून आपण निर्माण झालो आणि परमात्म्याला विसरलो. पुन्हा परमात्म्याला तो साक्षात पांडुरंग झाला, नागवाला, महात्मा, महादेव असो बरं का. अशी ही ओवी आहे. तुमच्या ठिकाणी असलेलं भजन हे ओरिजिनल भजन समजून घ्या. आणि त्या भजनाप्रमाणे ते कोणाचं भजन आहे? साक्षात परमात्म्याचं, श्रीकृष्णाचं आहे. अर्जुनाला ते सगळे तू मन मीच कर. म्हणजे माझं भजन जे आहे ते तू कर. त्या भजनाबरोबर ये. मग मी आहे. लग्न केलं, नवरा समजेल का आजोबा आपल्याला? मग एवढा विचार सगळी जबाबदारी तू घेतो. सगळी जबाबदारी त्या बापाने कन्यादान केल्यानंतर जे होते तेवढे दिवस सगळा सांभाळणारा नवरा आहे. तसा परमात्मा बोलतो मी तुझा नवरा आहे, तू ये. बरं का. या प्रकृती सहित ते सगळे तू ये. मी सगळं सांभाळणार. आज आम्हालाही सांभाळणारा तोच आहे. म्हणून एवढी बोलायची हिंमत गावापुढे. नाही तर बोलायची हिंमत झाली नसती. आता ते बोलायचे बस रे
आतली बाटली ना तुम्ही खाली पिले आमच्या जोडीला हो, पण परिवर्तन केला पाण्याने खालता. आता तो खत नाही रे लोक ते सगळं माझे ही शी हा ग म्हणजे आम्ही समजा ती शी सोडा आणि या इकडे जाय दाल रोटी खावो भोगे गुण गावो. एवढ्यासाठी हा परमार्थ करायचा आहे. इतर ठिकाणी न जाता साक्षात परमात्म्याशी संबंध जोडा एवढंच सांगून सवयीला स्वल्पविराम देतो बरं का. जर गणूच्या बद्दल सांगायचं झालं तर गणूच्या नंतर आता करण आहे सगळं काही त्याला सांभाळावं लागणार आहे. आणि इकडे तिकडे ते देवाला भटकू नको. करण आईची सेवा मजबूत कर. मोठी आई आहे तुझ्याजवळ जेवढे आई आहेत त्यांच्या सेवा कर. तेच तुझे देव तेच येतील. आता इथले शेजारी येतील का काय बघ. त्याचा कोण नव्हतं त्याला कुठे नेला कशात नेला आता कोण नाही त्याचा. आपले शेजारी म्हणजे आपले देव आहेत हे लक्षात घ्यायचा. सगळ्यांनी चांगला यायचा. कोण काय म्हणतो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. चांगलं तेवढं घ्यायचं. आपल्याला तटीला धरायला शेजारीची येईल भावकीची येईल बरं का. आपण भावकीशी सर्वांशी चांगलं राहणं याला परमार्थ होईल. प्रपंचामध्ये परमार्थ असं साधायचं आहे बरं का. आलं लक्षात. झालेली सेवा तुला साधू संतांच्या चरणी अर्पण करून तिथे सर्वविराम देतो. गोळी घेतलेली होती तेरी जितेली अवसरे जे आवडोनी दिवी उरे त्याची मनाचे मिळे फार हो लागे आणि मणी जायचे आठवे तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची. त्याला संगत चांगली होती गणू. त्याला संगत चांगली होती त्याला गती मिळेल. आणि जर कुठे अडकला तर आपल्या सर्वांचं पुण्य तुम्ही द्याल तर द्या पण माझ्या ठिकाणी मिळालेलं मी पुण्य त्याला देतो आणि पुढे सद्गतीसाठी काळजी लावतो. बरं कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. झालं का